मराठवाडा आणि लातूर इथे पावसाने हाहाकार माजवलेला आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आपण सारे पाहतोय। शासनाने याची गंभीर दखल तातडीने घेतली पाहिजे आणि ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी आमची मागणी आहे। पालकमंत्र्यांना आम्ही तसं निवेदन देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भामध्ये निर्णय घोषित करावा अशी आमची मागणी आहे। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही अवगत करू। विशिष्ट गावांना, ज्या गावांना काँग्रेसला बहुमत भेटलेलं आहे अशा गावांना डावललं जात आहे, विशेषतः तहसीलदार डावलत आहेत, त्यांची तक्रार आपण करणार आहोत। जिल्ह्यामध्ये अलीकडे नव्याने सुरू झालेलं आहे की जे गावं सरकार बरोबर आहेत त्यांना मदत मिळेल, जी गावं सरकार बरोबर नाही आहेत त्यांना मदत मिळणार नाही। मला असं वाटतं हा जो अन्याय होतोय हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि जे अधिकारी याला खतपाणी घालतायत त्यांच्यावर शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। काही ठोस पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत, ते पुरावे देखील आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ। आपल्या लातूरला पाहायला गेलं तरी एकच जात नाही, तिथं हुकुमशाहीचं कुठं सरकार स्थापन होत आहे का अशी एक चिंता सामान्य जनतेला पडली। मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी आपली जिम्मेदारी ही कायद्याप्रमाणे निभावली पाहिजे। अधिकाऱ्यांच्याकडनं कुठं कसूर होत असेल तर त्याच्यावर शासन झालं पाहिजे। आणि लातूरमध्ये असं कधी जातीपातीचं राजकारण किंबहुना चर्चा यापूर्वी कधी अशी घडली नाही आणि तसं होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। या प्रामुख्याने पाहायला गेलं तर नदीकाठच्या जमिनी आहेत खरडून गेलेल्या आहेत, माती सुद्धा निघून गेलेली आहे। शासन पिकाची परिस्थिती म्हणतो पण मातीचं काय, माती शासनाला ज्या शेतजमिनी पाण्यामुळे खरडून गेलेल्या आहेत, माती वाहून गेलेली आहे, त्याला देखील मदत करावी लागेल आणि तशी मागणी आम्ही त्यांच्याकडनं करणार आहोत। लातूरला आले आणि त्यांनी असं वक्तव्य केले की 14 वर्षाचा वनवास मी बघून आलाय। मुख्यमंत्र्यांचा आपण जवळून कारभार बघितलेला, आपल्या घरीच मुख्यमंत्री होते, पण राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील होतात। वनवास असतंय का मुख्यमंत्री पद ज्याच्याकडे असतो तो वनवास भरलेला असतो? मला असं वाटतं की ते जे बोलले त्या संदर्भामध्ये जी चर्चा सामान्य माणसामध्ये सुरू आहे ती आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणजे सत्तेमध्ये राहून ते वनवासात होते असं ते म्हणतायत, असा साधारणतः त्याचा संदर्भ लागतो। मला असं वाटतं की असा वनवास सगळ्यांनाच लाभो। मला असं वाटतं की ज्यांनी बोलावलं त्यांना खुश करण्यासाठी ते तसं म्हणाले असतील आणि त्यावर काही मला टिप्पणी करायची नाही। जीवितहानी जिथं जिथं या जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याचे सगळे आकडे माहिती आम्ही आज बैठकीमध्ये नोंदवणार आहोत आणि त्या सगळ्यांना त्या कुटुंबियांना आधार देणं हे आता काळाची गरज आहे। त्यामुळं तो आधार जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर राहू। पंचनामे करण्यास सूचना आम्ही करू आणि पंचनामे करून जिथं एखाद्या घरामध्ये पाणी शिरलं असेल, नुकसान झालं असेल एखाद्या नागरिकाचं, तर त्याला मदत मिळण्या वाचून कोणी रोखू शकत नाही आणि शासनानं देखील ती मदत तातडीने करावी ही अपेक्षा आहे।